पुढची बातमी आहे खेड तालुक्यातील दावडी येथे 5 झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली। या आगीत एकूण 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। दावडी येथील गव्हाणे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नानूबाई पांडुरंग जाधव, दीपक पांडुरंग जाधव, सोमनाथ पांडुरंग जाधव व चिमा बबन भालेराव हे गेल्या 18 वर्षांपासून येथे झोपड्या बांधून राहत होते। मक्त्याने शेती करणे, ज्वारी बाजरी राखण्याची कामे घेणे अशी कामे हे कुटुंब करून आपला उदरनिर्वाह करीत होते। मात्र सोमवारी 27 मार्चला काळाने झडप घातली। रात्री हे सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर अचानक झोपडीला आग लागली। झोपडी गवत व ताट्यांची असल्यामुळे तसेच रात्री वारा सुटल्यामुळे आग क्षणात सगळीकडे पसरली। झोपड्या एकमेकांना खेटून असल्यामुळे अर्ध्या तासातच त्या जळून खाक झाल्या। झोपडीतील महिला पुरुष मंडळींनी आरडाओरडा केला। जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली। मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे ती विझवता आली नाही। नवीन बांधकामासाठी नानूबाई जाधव यांच्या वडिलांनी दिलेले 7 लाख रुपये झोपडीतील साडीत गुंडाळून ठेवले होते। मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे साडीत गुंडाळून ठेवलेले पैसे बाहेर काढता आले नाहीत। तसेच पोती, बाजरीचे धान्य, घरात ठेवलेला 1 तोळ्याचा सोन्याचा दागिना, कपडे, भांडी, लहान मुलांची शाळेची दप्तरे तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या। एकूण 9 लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे। झोपडीत झोपलेल्या मुलांना बाहेर काढताना अनिता जाधव या महिलेच्या पाठीला भाजले। या आगीत नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा तलाठी DM खोमने, कोतवाल देवेंद्र ओवाळ यांनी केला। किती पैसे मिळाले तिकडनं? ते सगळं 8 लाख भेटले होते। कशाचे पैसे होते? शेतीचं डोंगर गेलाय तिकडं? हा। आणि मग तुम्ही ते घरात आणून ठेवले का? हा, ते मागून भेटलं ते मग इथं ठेवलं होतं घराचं काम बँकेत काय टाकले? बँकेत नव्हतं टाकलं, पहिलं साहेबांनी बँकेत भरलं होतं हा, आणि मागून भेटल्याला आम्ही भरलोच ना बँकेमध्ये। घरातच ठेवले? हा, घरातच ठेवले होते। म्हणलं आता घराचं काम करायचं म्हणून। अरे बाप। हा, त्याच्यामुळं म्हणलं घराचं काम झालं मग काय राहते ते म्हणलं परत खाते भरू आपण। सगळे जळून गेले का? हा, सगळं जळून गेलं, काहीच नाही, कागदपत्र काहीच नाही, फक्त अंगावरचे कपडे, बाकी सगळं जळून गेलं? बाकी सगळं झालं, काहीच राहिलं नाही। खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। खेडचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेची विचारपूस करीत तातडीची मदत म्हणून 11,000 रुपये रोख या कुटुंबाला दिले। तसेच या कुटुंबाला पुनर्वसनासाठी मदत केली जाईल असं आश्वासनही आमदार गोरे यांनी यावेळी दिले। जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, निमगावचे सरपंच अमर शिंदे पाटील, विजयसिंह शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांनीही घटनास्थळी जाऊन या कुटुंबाला भेट देऊन विचारपूस केली। सचिन भंडारी, आपला आवाज, खेड।